नमस्कार मंडळी, प्रेमाने बोला. धन्यरंकारजी. बघा, जीवनात आपला एखादा जर निर्णय चुकला ना, तर बरीचशी गणितं तशीच चुकत जातात हो, जी कधीच उलगडत नाहीत. उदाहरण घ्यायचं झालं तर अर्जुनाचा एक निर्णय योग्य होता. का तर त्यानं एवढी मोठी श्रीकृष्णाची सेना सोडून श्रीकृष्ण निवडला. आणि पुढं त्याला काय टेन्शन घ्यायची गरज होती का? का तर सगळं काही श्रीकृष्ण बघणार होता. का तर तो परमात्मा होता हे अर्जुनाला माहिती होतं. पण कुठेतरी दुर्योधनाला माहिती असून सुद्धा त्यानं ती सेना निवडली. का तर विश्वास भगवंतावर नव्हता, तर त्या मोठ्या सेनेवर होता. का दुर्योधनाला काय श्रीकृष्णाने त्यांचं रूप दाखवलं नव्हतं का? दाखवलं, प्रत्येकाला दाखवलं, समजून घ्यायला भाग पाडलं, तरी सुद्धा समजूनच घेतलं नाही. त्यामुळं सद्गुरु माताजींनी सुद्धा आपल्याला एक उदाहरण दिलं होतं पहिल्याच प्रवचनामध्ये, की शर्टाचं पहिलंच बटन जर लावायचं चुकलं ना, तर शेवटपर्यंत सगळं चुकतच जातं. त्यामुळं योग्य निर्णय घेणं हे सगळ्यात महत्वाचं. आणि आपल्या जीवनामध्ये सद्गुरू आलाय, त्यामुळे आता आपल्याला कुठला निर्णय घ्यायची गरज नाही. जे मला सद्गुरू सांगतोय ना, ते फक्त करायचं. प्रेमाने बोला. धन्यरंकार.